ॲक्च्युली आमचं मुसळ डिवाइस आहे व्हॅन्युलर टेअर काय सांगतात ते फळबागासाठी आपण बसवलं जातं त्यामुळे जमिनीची कंडिशन काय आहे मग आता जमीन ओलावा किती आहे तुमचा प्रायमरी रूट झोनवर किती ओलावा आहे सेकंडरी रूट झोनवर किती ओलावा आहे तुमच्या जमिनीचं टेम्परेचर किती हे आपल्याला गोष्टी कळणार त्याच्यानंतर तुमचं जे पाण्याची रिक्वायरमेंट केव्हा आहे आणि कधी आणि किती हे आपल्याला कळवतं जर आता आपण जर पाणीचा वापर करतो आणि त्याचं गरम नसताना आपण ते दिलं जातं आता वॉटर सोल्युबल खतं फर्टिगेशन देतो तर ते पाण्याच्या प्रवाहातून जात आहे जर एक्सेस पाणी जर झालं कारण आपल्याला अंदाज नाही जमिनीत किती ओलावा आहे किंवा काय आपण प्रत्येक वेळेस करून पाहत नाही की जमिनीत किती ओलावा आहे ते आपल्याला एक आयडियल कंडिशन सांगतं की बाबा तुम्ही या आयडियल कंडिशनमध्ये फर्टिगेशन देणे जेणेकरून ते न्यूट्रिएंट ऑफसेट होतं आयडियल कंडिशन म्हणजे वापसा कंडिशन काय असतं की ॲक्च्युअली तुमच्या रूट झोनमध्ये हवा खेळते राहते काय पाहिजे असते त्याच्यानंतर त्यानंतर तुमच्या याच्यात क्लायमेटमध्ये काय कंडिशन आहे मॉइश्चर किती आर्द्रता किती टेम्परेचर किती या गोष्टी कळवल्या जातात त्याच्यानुसार जो पॅथोजन म्हणजे डिसीज ट्रायंगल आहे ज्यात होस्ट पॅथोजन आणि इन्व्हायरमेंट या तीन कंडिशननुसार काय प्रॉब्लेम नाही तीन कंडिशननुसार तुमच्या रोग कुठला येणार आहे कुठला येणार आहे या गोष्टी तुम्हाला कळवल्या जातात म्हणजे त्याला स्प्रे कुठला घ्यायचं ते पण केमिकल कंटेंट तुम्हाला म्हणजे प्रिव्हेन्शन मेजर साठी आपण वापरू शकतो हे डिव्हाइस त्याच्यानंतर सूर्यप्रकाश किती पडते प्रकाश किती या गोष्टी तुम्हाला कळवतात आता रेनगेज आहे आता केमिकल असेल किंवा IMD असेल तुम्हाला एक स्पेसिफिक तालुक्याचा अंदाज येतो तुमच्या शेतात एवढं पाणी पडलं आणि तुमच्या ॲक्च्युअली 10 एकराच्या क्षेत्रात किती पाणी पडलंय हे तुम्हाला कळवलं जातं त्यानंतर विंड स्पीड काय हवेची दिशा काय या गोष्टी तुम्हाला कळवल्या जातात जेणेकरून स्प्रेचा योग्य वेळ पण सांगितला जातो की आयडियल कंडिशनमध्ये तुम्ही स्प्रे घ्या जेणेकरून तुम्हाला किंवा हार्मफुल किंवा हे नेऊ नये आता गॅस पॉयझन की आपल्या अंगावर आलं तर त्याचा दुष्परिणाम होतो या गोष्टी आपल्याला सोबत नको व्हायला त्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे स्प्रे योग्य वेळेस तो स्प्रेड झाला पाहिजे अशी आयडियल कंडिशन आपल्याला स्प्रेचा योग्य वेळ दिला आहे त्याच्यानंतर सोलर पॅनलवर या गोष्टी चार्ज होत असते हे तुम्हाला आणि हे देत असतं हे सिग्नल एक तासात लगेच तुम्हाला अलर्ट्स येत असतात की बाबा हे अशी कंडिशन आहे आणि महत्त्वाचं अजून तुम्हाला IMD जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे आपल्या इंडियात त्याच्याशी आमचं कोलॅबरेशन आहे ते आपल्याला 14 दिवसाचा कसा अंदाज राहणार आहे 24 तासाचा कसा अंदाज राहणार आहे आपल्याला त्या गोष्टी कळवत असतात अच्छा ठीक आहे चालेल ओके थँक्यू सो मच आपण नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जे काही लिक्विडमध्ये बॅक्टेरिया वापरत होतो लिक्विडमधून आपण डेस्टॉस बेस्ड बॅक्टेरिया आणतो अगोदर लिक्विड आपल्याला एकरला 1 लिटर लागत होता त्याच्यानंतर डेस्टॉस बेसमध्ये एकरला 500 ग्रॅमचा आपण बॅक्टेरिया तयार केला त्याच्यानंतर आता हा जिलिटिन बेस्ड बॅक्टेरिया आणला आपण म्हणजे जवळपास याच्या एका टॅबलेट्समध्ये 1.25 करोड स्पोर काउंट आहे हा जो बॅक्टेरिया याच्यामध्ये आपण NPK कन्सोर्शिया नावाचा एक बॅक्टेरिया आहे जसं नत्र स्फुरत पालाश असा बॅक्टेरिया निघतो त्याच्यामध्ये त्याचे आपण एका एकरसाठी 10 टॅबलेट्स देतो त्याच्यामध्ये आपण 5 टॅबलेट नत्र स्फुरत पालाशचे देतो याच्यामध्ये बॅक्टेरियाचं कंटॅमिनेशन वाढायला पाहिजे त्याच्यासाठी आपण 4 गोळ्या फूड किट म्हणून देतो आणि एक PSB देतो फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया याच्यामध्ये आपण बॅसिलस मेगाटेरियम नावाची बुरशी वापरलेली आहे जे ट्रायकोडर्मा सुडोमोनास फ्लोरेन्स बॅसिलस सबटिलिस ट्रायकोडर्मा अर्जिनियम जे काम करतात तसं आपण बॅसिलस मेगाटेरियम नावाची बुरशी याच्यामध्ये काम करतात असं आपण हा 1 एकरचा डोस 10 गोळ्यांमध्ये दिलेला आहे 1 एकरचा डोस ज्या तुम्हाला हा वापरायचा असेल सॉईल ॲप्लिकेशनसाठी 1 लिटर कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ह्या 10 टॅबलेट्स टाकून द्यायचे कोमट पाणी आपण याच्यासाठी घेतो कारण की हे जिलेटिन विरघळायला थोडासा वेळ लागतो तर हे जिलेटिन विरघळल्यानंतर तुम्ही हे लिक्विड 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये टाकून जमिनीमध्ये ड्रिपमधून पण सोडू शकता ड्रिंचिंग पण करू शकता जर तुम्हाला स्प्रे करायचं असेल तर 1 लिटर पाणी 200 लिटर पाण्यामध्ये टाकून पंपामध्ये भरून तुम्ही स्प्रे करू शकता असं आपल्याकडे प्रत्येक प्रकारचा बॅक्टेरिया अवेलेबल आहे थँक्यू सो मच खूप चांगली माहिती मिळाली